रोहन हा अत्यंत गरीब मुलगा होता. त्याच्या मागे आणखी एक भाऊ आणि एक बहीण होती. त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. शाळेत येताना तो रोज भाकरीचे तुकडे घेऊन यायचा. त्याचा डब्बा उघडला की मुलं त्याच्यावर हसायची, म्हणून तो सगळ्यांच्या दूर जाऊन जेवत असे. एक दिवस एक नवीनच मास्तर शाळेवर रुजू झाले होते. त्यांनी रोहनला एकटं जेवताना पाहिलं. ते त्याच्याजवळ गेले. का रे, तू एकटाच जेवायला बसला? मुलांमध्ये का नाही बसत? काही चविष्ट पदार्थ आणला का डब्यावर? बघू काय आणलेस ते. मास्तरने डब्बा हातात घेऊन पाहिलं तर कुटके होते, तिखट मीठ लावलेले. रोहन म्हणाला, सर, माझा डब्बा बघून मुलं माझ्यावर हसतात, म्हणून मी रोज एकटाच जेवतो. मास्तरचे डोळे भरून आले. काही नाही होत बेटा, हे कुटकेच खाऊन तू एक दिवस खूप मोठा होशील. त्या दिवसानंतर मास्तर जमेल तेव्हा त्याला सोबत जेवायला घेऊन बसायचे. त्याची फी भरायचे, त्याला इतर मदतही करायचे. बरेच वर्ष निघून गेली. मास्तरच्या चांगुलपणामुळे मास्तर अजूनही त्याच शाळेवर होते. एक दिवस त्यांच्या शाळेवर मोठे अधिकारी येणार होते, शाळेची पाहणी करायला. मास्तरने त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. अधिकारी आले. आल्याबरोबर त्या अधिकाऱ्याने मास्तरांचे पाया पडल्या. मास्तर मागे सरकले आणि म्हणाले, अहो सर, हे काय करता तुम्ही? एवढे मोठे अधिकारी माझ्या पाया का पडता? अधिकारी म्हणाले, सर, मला तुम्ही ओळखले नाही, पण मी तुम्हाला कसा विसरू शकतो? मी रोहन, कुटकेवाला, रोज शाळेत कुटके घेऊन येणारा. मास्तरचे डोळे भरून आले. आपला गरीब विद्यार्थी एवढा मोठा झाला, त्याचा आनंद गगनात मावेना. सर म्हणाले, आज तू जायचे नाही. जेवल्याशिवाय मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. मी घरी फोन करतो आणि सांगतो स्वयंपाक करायला. मी येणार सर जेवायला, पण एका अटेवर. तेवढे कुटके करायला सांगा जमेल तर. आई गेली तेव्हाचे कुटके खाल्ले नाही. मास्तर अभिमानाने म्हणाले, बघा, माझा विद्यार्थी कुटके खाऊन अधिकारी झाला. सगळ्यांचे डोळे पाणावले. अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.